स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोला पार्ट 5। पार्ट 5 म्हणजे आता या पार्ट मध्ये आपण मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन आपण शिकणार नाही। ज्यांनी पार्ट 1 बघितला नाही त्यांना बघायची पण काही गरज नाही, कारण की पार्ट 1 पासून तर पार्ट 4 ची आपण या पार्ट 5 मध्ये पूर्ण रिव्हिजन घेणार, म्हणून तुम्हाला मागचे पार्ट बघायची काहीच गरज नाही। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर बघा, आपण सर्वात पहिल्या पार्ट मध्ये काय शिकलेलो होतो, मी आहे अशी रचना करण्यासाठी। मी आहे अशी रचना करण्यासाठी काय वापरत होतो आपण? आय आणि एम। समजा मी म्हणलं मी मुलगा आहे, मी मुलगा आहे। तर आता मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय, म्हणून इथे घेतला आय, पहिला घेतल्यानंतर दुसरा सोडायचा आणि शेवटचा घ्यायचा। आय लागला म्हणजे आय ला एम, म्हणून इथे आपण घेतला एम। नंतर आता हे काय आहे? सिंग्युलर आहे, सिंग्युलर प्लुरल। एक वचन आणि अनेक वचन माहितीच आहे तुम्हाला, मी पहिल्या पार्ट मध्ये शिकवलेले। जर तुम्हाला ते येत नसतील तर मी तुम्हाला पहिल्या पार्टचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईन। तर बघा, मुलगा सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेतला ए। का बरं घेतला ए? सिंग्युलर आहे म्हणून। नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? बॉय, म्हणून इथे घेतलं बॉय, म्हणजे झालं आय एम अ बॉय। समजा मी म्हटलं मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे। मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय, म्हणून इथे घेतला आय। नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा आय लागला म्हणजे आयला काय म्हणायचं? एम, आय एम। नंतर आता सिंग्युलर आहे म्हणून इथे लावला ए, नंतर डॉक्टर। म्हणजे आता बघा, एक लावतोय आपण एक वचन। जो शब्द आहे, जो सेंटेन्स आहे, जे वाक्य आहे ते सिंग्युलर असल्यामुळे आपण तिथे काय लावतोय? ए लावतोय। अ डॉक्टर म्हणजे एक डॉक्टर असा त्याचा बरोबर अर्थ होतो। तर आता पुढचा स्पेलिंग बघू। तू माझा भाऊ आहेस, तुला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? यू, म्हणून इथे घेतला यू। आता पहिला झाला, दुसरा सोडला, तिसरा सोडला, शेवटचा घेतला। यू लागल्यावर आय ला कधीच एम लागत नाही, तर काय लागतो? आर, म्हणून इथे आपण घेतला आर। नंतर आता काय केलं? हा झाला, हा झाला, मग दुसरा घ्यायचा आणि तिसरा घ्यायचा। नंतर माझा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? माय, म्हणून इथे घेतला माय। नंतर भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर। हे बघा, आजपर्यंत आपण जे जे शिकलेलो आहे त्याची आपण या पार्ट मध्ये काय घेतोय? रिव्हिजन घेतोय, म्हणजे तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल। तर आता परत अजून एक सेंटेन्स घेऊ आणि दुसरा सांगतो। समजा मी म्हणलं तो माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे। आता याच्यात तूच्या ऐवजी फक्त तो केलेला आहे, तर मग कशा प्रकारे सेंटेन्स बनणार आहे आता बघा। तोला इंग्लिश मधून काय म्हणतात?
म्हणून इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा ही जर लागला तर आय ला इंग्लिश वरून म्हणतात इज. ही इज. नंतर माझा, माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात माय. नंतर मित्र, मित्र याला इंग्लिश मधून म्हणतात फ्रेंड. ही इज माय फ्रेंड. आता तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजलं असेल तर आपण आता एक प्रश्न कसे बनवायचे ते बघूया. समजा मी म्हणलं हे काय आहे, हे काय आहे. बघा आता प्रश्न बनवताना प्रश्नचिन्हाचा वापर आपण करत असतो. हे काय आहे. तर आता सर्वात पहिले असा जर प्रश्न असला तर आता सर्वात पहिले ना कायचा वापर करायचा. कायला इंग्लिश मधून काय म्हणतात व्हॉट. इथे घेतला व्हॉट, कायला इंग्लिश मधून म्हणतात व्हॉट. नंतर आता काय करायचं, व्हॉट जर लागला तर आयला काय लागतो इज. दुसरा घेतला, तिसरा घेतला, हेला इंग्लिश मधून काय म्हणायचं मग दीज. म्हणजे तयार झालं व्हॉट इज दिस. आता हेच आपण मागच्या पार्ट मध्ये शिकलेलो नाही, व्हॉट इज दिस. तर बघा आता समजा मी म्हणलं ते काय आहे, ते काय आहे, ते काय आहे. आता याच्यात काय होणार आहे, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा. कायला इंग्लिश मधून म्हणतात व्हॉट. नंतर तिसरा आयला इंग्लिश मधून म्हणतात इज. व्हॉट लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून इज म्हणतात. नंतर तेला इंग्लिश मधून देनी म्हणायचं येतात, तर प्रश्नामध्ये दॅट म्हणायचं. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. व्हॉट इज दिस, हे काय आहे. अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार होणार आहे. तर बघा आता पुढे जाऊया. आता बघा समजा मी म्हणलं माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. आता बघा यालाच आपल्याला काय करायचंय, इंग्लिश सेंटेन्सचं मराठी ट्रान्सलेट करायचंय. बरेच जण असे असतात ज्यांना की जमत नाही, म्हणजे पुस्तकातलं ते इंग्लिश वाचतात पटपट पण त्यांना अर्थ कळत नाही. त्यांनी अशा प्रकारे केलं पाहिजे. माय, माय म्हणजे मराठीतून माझे. पुढे जर फादर वगैरे असलं, फादर मदर, तर अशा प्रकारे माझे. माय जो आहे तो माझा, माझी आणि माझे याच्यासाठी वापरला जातो, माझे. नंतर फादर, फादरला मराठीतून काय म्हणतात वडील, म्हणून इथे घेतलं वडील, माझे वडील. नंतर आता हा घेतला, हा घेतला. नंतर आता माझे वडील. आता इंग्लिश मध्ये काय होतं, इज जर आलाय पुढचा तर आता त्याला सोडून दिला, पुढचा रीडिंग याला पण सोडून दिला, आणि नंतर शेवटचा घ्यायचा न्यूजपेपर. याला इंग्लिश मधून काय म्हणतात, सॉरी मराठी मधून काय म्हणतात न्यूजपेपरला, वर्तमानपत्र. नंतर रीडिंग, रीडिंग म्हणजे वाचत. नंतर
इज, इज म्हणजे आहे. आता बघा, माझेला इंग्लिश मधून काय म्हणतात? माय, म्हणून इथे घेतला माय. नंतर वडील, वडीलला इंग्लिश मधून फादर. नंतर आता आपण कशा प्रकारे करतो? अजून एवढे महत्वाचे शब्द घेतले की आयला घ्यायचा. माय फादर वगैरे सारखं जर आलं तर आयला लागतो इज. नंतर काय करायचं? एवढं घेतलं, नंतर घ्यायचं वाचत, वाचतला इंग्लिश मधून म्हणतात रीडिंग. नंतर अ, वर्तमानपत्र, सिंग्युलर आहे म्हणून इथे लावला अ. नंतर वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर. आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल तर बघा, आता अजून काही प्रश्न आपण घेऊ. प्रश्न नाही, सॉरी, म्हणजे असंच इंग्लिश सेंटेन्स मराठी ट्रान्सलेशन घेऊ आपण. आता समजा मी सेंटेन्स घेतला, कृपया ती खिडकी उघड. तर आता कृपया याला इंग्लिश म्हणून काय म्हणावं लागेल? प्लीज. कृपयाला इंग्लिश मधून म्हणलं प्लीज. नंतर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा उघड, उघडला इंग्लिश मधून काय म्हणतात? ओपन. आणि अजून ती, त्याला सी लागणार नाही. तिला तुम्ही काय म्हणता इंग्लिश मधून? सी. पण ते जेव्हा मुलीबद्दल असेल तेव्हाच. पण आता काय म्हणावं लागेल मग? दॅट. म्हणून इथे घेतलं दॅट. खिडकीला इंग्लिश मधून म्हणतात विंडो. हे झालं, प्लीज ओपन दॅट विंडो. कृपया ती खिडकी उघड. तर बघा मित्रांनो, आता पुढचं पण आपण 2-3 हे पाहू. कोणता सेंटेन्स आहे अजून? कृपया त्या मुलाला मदत कर. आता कृपयाला इंग्लिश मधून काय म्हणतात? प्लीज. म्हणून इथे घेतलं प्लीज. आता हे प्लीज झालं. नंतर आता करला घ्यायचं नाही, पहिला घेतल्यानंतर आपण शेवटचा घेत होतो. पण आता मदत घ्यायचं, कारण की करला इंग्लिश मधून काहीच म्हणायचंच नाही. मदतला इंग्लिश मधून काय म्हणता? हेल्प. नंतर आता काय करायचं? मदत घेतलं, मुलाला सोडून द्यायचं, त्याला इंग्लिश मधून काय म्हणायचं मग? दॅट. नंतर करचा काही आला का मग? नाही, करला सोडूनच द्यायचंय, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नंतर मुलाला, याला इंग्लिश मधून म्हणतात बॉय. प्लीज हेल्प दॅट बॉय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बरीचशी रिव्हिजन नाही तर नवं सुद्धा शिकलेलो आहे. आणि पुढचा जो पार्ट 6 आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण असंच घेणार आहे. फक्त तो उद्याच्या उद्या अपलोड होईल, पण तो लगेच अपलोड व्हायकरता तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागेल. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.